नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत एक फारच गोड पण विचार करायला लावणारी गोष्ट. कर्म करावं की सर्व काही सोडून द्यावं? हो ना, कधी कधी आपल्यालाही असं वाटतं ना, माझा अभ्यास कंटाळवाणा वाटतो, सगळं सोडून द्यावं का? अर्जुनालाही तसंच वाटतं. तू श्रीकृष्णाला विचारतो, कृष्णा, तू कधी कर्म कर म्हणतोस, कधी त्याग कर म्हणतोस, मग खरं काय? श्रीकृष्ण हसतात आणि म्हणतात, अर्जुना, कर्मसन्यास आणि कर्मयोग दोन्ही मार्ग चांगले आहेत, पण जो कर्म करताना त्यात गुंतत नाही तो श्रेष्ठ. कर्म कर, पण हे मी करत आहे असं न समजता ते प्रभूला अर्पण कर, मग तू खरा योगी आहेस. जसं आई दिवसभर किती काम करते, स्वयंपाक, घरकाम, ऑफिस, तरी ती त्रासलेली वाटते का? नाही, कारण तिचं कामात प्रेम असतं, गुंतवणूक असते, पण अपेक्षा नाही. ती कर्म करते पण मन शांत ठेवते, म्हणून तीही एका अर्थानं संन्यासीच आहे. श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात, फक्त वस्तू किंवा जबाबदाऱ्या टाकणं म्हणजे संन्यास नाही, तर मनातून आसक्ती सोडणं हेच खरा त्याग. आता बघा एक उदाहरण. एका मुलाने फोन वापरणं बंद केलं, पण मन त्याच्या मागेच गुंतलेलं आहे. आणखी एक मुलगी अभ्यासाची वेळ आल्यावर टीव्ही बंद करते आणि मन लावून अभ्यास करते. कोण शिस्तबद्ध? अर्थात दुसरी मुलगी. बाह्य गोष्टी नव्हे, मनातलंच खरं. कृष्ण म्हणतात, जो मनाने संयमी आहे, आनंदी आहे, पण त्यात अडकत नाही, तोच योगी. असं समज, कोणीतरी चांगलं काम करतंय पण त्याचा गर्व करत नसेल तर तो खरंच संन्यासी आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो मोहात अडकत नाही तोच खरा मुक्त होतो. श्रीकृष्ण अर्जुनाला एक फार सुंदर गोष्ट सांगतात. ब्राह्मण, गायी, कुत्रा, चांडाळ सर्वांमध्ये तोच आत्मा आहे. जसं सूर्य सर्वांवर सारखा प्रकाश टाकतो, तसंच आत्मा सर्वत्र समान आहे. हा दृष्टिकोन ज्याच्याकडे आहे तो खरा ज्ञानी आहे. कधी आईला पाणी दिलंत किंवा मित्राला खाऊ दिला, तेव्हा तुमचं कर्म केवळ माझं नव्हतं तर आपलं होतं. असंच निस्वार्थ कर्म करणं हेच कर्मयोग आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जो स्वतःच्या आत समाधान पावतो, ज्याचं सुख बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून नाही, तो खरा योगी आहे. मन स्थिर असेल तर आयुष्य सुंदर होतं. आज आपण काय शिकलं? संन्यास म्हणजे सर्व काही सोडणं नाही, तर मनातून आसक्ती सोडणं. कर्म करताना हे तुझं प्रभो असं म्हणालो तर आपणही संन्यासी. पुढील भागात आपण जाणार आहोत ध्यान, मनाची शक्ती आणि अंतर्मनातल्या शांतीच्या शोधात. तेव्हा भेटूया लवकरच.